काम कर काय तिकडून शेण घेऊन लादी पुसलं ना ते पाणी ठेवलं होतं जमा करून ते आता मी घालणार. तर आंघोळमध्ये घालणार आहेस ते सांग. तर खूप दिवस झाले त्याने मॅगी नाही खाल्लेली आहे. पुरा ड्रेस माझा भिजले. बसा तिथे बसा. पाणी पण बोल नसेल. अरे यार जरा तरी मला बसता. अरे कोण कुठले आलं बियाणे रुजलं रुजणार. पालटी भरते तर भरू देत ना. मुलं आता इथे पण आहे. बर्थडे आहे माझा. मी म्हणजे आता गाऊन मला पहिला चेंज करायला पाहिजे. सफेद आता पूर्ण घाण होऊन जाईल. आता काम कर काय तिकडून शेण घेऊन ये. थांब मी जातो तू नको. पाणी भरलं ना पूर्ण. नको. मटार पण आहेत आपल्याकडे. पालक परत तयार झाला तांबड्या डब्याच्या बाजूला. तर एकच ते वांग्याचं रोप आहे ना त्या साईडला होतं तेव्हा तिथे काढलं ते आता आणि मग इथे लावतात वांग्याच्या वाफ्याजवळ. कारण तिथे कसं आलं लावलेलं होतं अगोदर सगळी रोपं आपली त्या साईडलाच होती ना. ही छान झाली तयार बघा. तर सकाळी सकाळी सुरुवात केली नेहमीप्रमाणे. चैन पडत नाही चैन हे कामं केल्याशिवाय. बघू ते वांग्याचं रोप दाखवते जरा. ते बघा एकच आहे ते. आता लावून घेतो इथेच वाफ्यामध्येच. ते तिकडे काय करतो खोदून पण ते तर सांग. ते मिरचीला व्यवस्थित करायचं आहे. मिरचीची मुलं उकळी कमी वाटतात. हां मिरच्यांची रोपं तिकडे आहेत त्या साईडला. पण तिकडे वाळू आहे ना त्याच्यामुळे ना ते जमीन सुकते असं मला वाटतं. काय नाही वाळू. कुठली वाळू? त्या मातीमध्ये वाळू मिक्स आहे ना. किती वाळू आहे दाखव जा मला. बाकीची मातीमध्ये वाळू कुठे आहे? वांगे तयार झालेत का बघ जरा. वांगी 1 2 3 4 4 5 5 6 वांगी आहेत. नाही जरा मोठी पाहिजे एकदम. काय बारीक नको आहे. नाही होऊ दे मग राहू दे मग. चला हा रोप त्यांना लावून घेऊ द्या. आले 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 शेट आले. बापरे आनंद बघ त्यांना किती. ए चंटू बंटू इकडे. उड्या मारतच आला चंटू बंटू. इकडे बाबू. शेरू कुठं आहे? ये ये पाणी प्यायला ये. ए गुंड्या. ए गुंडू इकडे इकडे. नाही येत आहे बघा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. हा बघा हा 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 लबाडा आलाय ना तो चाललाय तो समोरच्या रानामध्ये. तर आज मला माहिती काय करायचं आहे. म्हणजे कामं आपली चालू झालीत गार्डनमध्ये. ते कुणाल जेव्हा पुढच्या साईडला करतात मी पण माझं इथे थोडंफार म्हणजे पाणी वगैरे घालायचं होतं ना ते घालून घेतलेलं आहे. नवीन जे बियाणं टाकलं होतं छान असं रुजून आलेलं आहे. म्हणजे हळूहळू ते जरा वर आता इथे दिसतंय. असं झाकून ठेवलं होतं ना त्यातनं पण बाहेर पडलं ते. आणि आपला जो खड्डा खणलेला आहे ना कुठे गेला तो खड्डा तो बघा त्या साईडला. तर तिथे पण जरा मातीवर टाकायचे आणि पाणी टाकायचे. सगळ्यात आधी ना मी हे कपडे ना चेंज करते कारण सफेद आहेत ना सगळं लाल होऊन जातील. हे असं आपण मातीमध्ये काम करायला घेतलं ना सगळी कपड्यांची वाट लागून जाते. एक पण ड्रेस असं चांगला राहत नाही. ड्रेस काय गाऊन काय सगळं असं मातीने ना खराब होऊन जातं असं. तर पहिलं चेंज करते आणि मग ते थोडंफार करते मी काम इथे. कचरा ना म्हणजे खड्डा कसा तो पूर्ण असा भरत आलेला आहे. त्याच्यावर जरा माती टाकायची पाणी टाकायचं मग ते आतल्यात कसं ते कुसत राहतं मग असं. त्याच्यामुळे करते आता मी. मध्ये आता केलं होतं एकदा आणि आता म्हटलं पुन्हा करते परत असं. चला आणि आज पाण्याचं पण आहे आपलं. झाडांना पण पाणी घालायचं आहे मोठ्या झाडांना. 8 दिवस झाले मोठ्या झाडांना पाणी वगैरे काही घातलेलं नाही आहे त्याच्यामुळे ते पण मोठं काम आहे.
परत वाघ्या शेरू यांना आंघोळ घालायची आज. ते एक मोठं काम आहे सगळ्यात. चला जाऊया. वांग्यावर पण जाऊ दे थोडं पाणी चालेल. कुठलं ह्या हा ते आता लावलंय ना. टाकलं नाही पाणी ह्याच्यावरती टाकलंय मग. पण ते आता जरा लावलंय जरा जास्त केलं तर काय नाही फरक पडत त्याला. आत्ताच रोप लावलंय ना. तिकडे जाऊया नारळाचं करूया का. चाय देशील. ए शेरू आता आपल्याला बघितल्यावर जास्त त्याला ताकद आली बघ. हे असं असतं नेहमीच. ए शेरू ब लात मारतील. गेला बघितला मगापासून तो इथे उभा होता तेव्हा मी जवळ नव्हती ना, लांब होती. आता गेला झाला उगाच अरे दादागिरी करून. हां बगळे बगळे रोज असतात ना त्यांच्या ह्याच्यावरती पाठीवर बसले असतात. परत आले काय काका आलेत काका. रोज शनिवारचं फिरायला रोज. तुम्ही जा काकूला घेऊन फिरायला. काका आमचे दूध घेऊन येतात रोज ह्या टायमाला. आज कॅमेरा चालू आहे म्हणून कॅप्चर झालेत. या आतमध्ये. शेरू या उद्याची सोय उद्याची. या आतमध्ये या. बसले तर भाग्या शेरू ना दोघं जण मारामारी करतात. म्हणजे मगापासनं वाघ्या घरात नव्हता. आताच तो आला समोरच्या रानातून आणि शेरू त्याला शोधतोय. आणि आता तो आलाय ना तर त्यांचं गुरगुरणं चालू आहे दोघांचं एकमेकांकडे. त्याच्यामुळे कुणालचे बाबा त्याला दम देतात. पुढच्या पडवीमध्ये आहेत. ऐकत नाही जवळ. म्हणजे त्याचं कसं असतं की तू का एकट्याला सोडून गेला म्हणजे असं दोघांचं पण असतं. आणि संगाती असलं की छान खेळणार. पण मागं पुढं जरा झाले ना की आल्यानंतर मग दोघं जण एकमेकांना गुरगुरत बसतात मग रागारागाने असं. म्हणजे मला टाकून तू का गेलास एकटा खेळायला असं सगळं असतं. तर आता बागेमध्ये ना भरपूर आज काम आम्ही केलेलं आहे दोघांनी. आणि अर्धं काम आहे ना म्हणजे जमीन वगैरे खोदून ठेवले कुणालच्या बाबाने. ते अर्धं आता संध्याकाळी करतील. म्हणजे दिवसभर जरा ऊन बिन लागायला पाहिजे ना म्हणून मग ते खोलून ठेवलेलं आहे. मिरचीची रोपं वगैरे आहेत ना ती. आणि आता मी आलेले आहे त्या खड्ड्याच्या इथे कचरा टाकते आणि त्याच्यावरती करायचं ना पाणी वगैरे टाकायचं ते. अजून काय बरं बोलवते मी विसरली. हां मुळा डोक्यात ना निघून जाते. मुळ्याचं बियाणं थोडंसं लावलं मी आता तिथे. टोमॅटोचं जे वाफा होता तिथे म्हणजे थोडीशी जागा होती आणि खत वगैरे असं छान केलेलं आहे. तर म्हटलं जागा आहे मोकळी आणि पाणी पण कसं बघा वेस्ट जाईल ना त्याच्यामुळे म्हटलं मुळा पटकन लावून घेतलं थोडंसं बियाणं. आणि अगोदर जो लावलेला मुळा आहे ना तो आता होईल थोड्या दिवसामध्ये तयार. मुळा कसा एकदा काढला का तो संपून जातो ना. आणि बाकीचं पालक वगैरे कसं लालमाट वगैरे आहे जितकं आपण काढू तितकं आपल्याला कसं तो नवीन नवीन मिळत जातो. तर चला आता हे जरा थोडंसं करून घेते. तुम्हाला मी दाखवते मी काय काय आणलं आहे ते. हा बघा हा आता कालचा कचरा तो घेऊन आली मी थोडासा. खड्ड्यामध्ये बघा सगळं असं जमा झालेलं आहे आता ते. आणि हे लादी पुसलं ना ते पाणी ठेवलं होतं जमा करून ते आता मी घालणार. इथे फावडा आणलेला आहे. आणि बघा ही माती आहे ना ह्यातली थोडी थोडी माती टाकायची वरती. तर असं असतं माझं. मी करते 15 दिवसांनी असं. हे असं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करायचं. बशी ते तू शांतपणे कशाला तयार आहे जुजाला आता तयार करे. बशी ते बा हा आला परत वाघ्या. शेरूला बांधलंय ना. शेरू काय नाटक आहे. शांतपणे बस. खाऊ देणार नाही. ए वाघ्या तर इकडे. वाघ्या इकडे ये. तर हे काम माझं चालू होतं ना त्यावेळेस वाघ्या शेरू खूप असे मस्ती करत होते आणि तिकडे त्यांचे बोंबाबोंब चालले होते. त्याच्यामुळे माझ्यासुद्धा इकडनं त्यांना ओरडायचं चालू होतं. त्यानंतर थोड्या वेळाने वाघ्या इथे आला माझ्यासोबत आणि होता तो. त्याच्यामुळे त्यांचं जरा शांत झालं. आणि तितक्यात टँकरचं पाणी पण आलं आणि मग नुसती धाव सुरू झाली.
म्हणजे ज्या दिवशी पाण्याचं काम असतं ना त्यावेळेस आमची इतकी धावपळ होते ना, म्हणजे काय करू आणि काय नाही असं सगळं होऊन जातं. आणि सगळं बघा आपल्याला स्टोअर करून ठेवावं लागतं आणि जे आधीचं पाणी असतं ना ते पण रिकामी करून ठेवावं लागतं. तर नाश्त्याची तयारी बघा, इथे जरा कांदा हे होतोय. मी ना आता पटकन डोसे बनवून घेतले आणि देवासाठी हे काढलं आहे नैवेद्य. कुणालने पूजा करून घेतलेली आहे. कुणाला घे देवाजवळ ठेव. कुठे गेला दर हा नाही गेलेला. तुळशीचं पान हां हां ठेव, पाया पडा ठेवून. ह्या साईडला ठेव. हां ठेव चालेल. खाली ना हे ताट ठेवलेलं आहे, म्हणजे नुसतं केळीचं पान नाही ताट पण असतं. चल त्या पाण्यामध्ये टाकलंच का तुळशीचं पान. बाया पड. चला कुणालचा नाश्ता अजून बाकी आहे. त्याला डोसा नाही खायचा आहे, त्याला हवे मॅगी. त्याच्यामुळे आता कांदा टोमॅटो मटार बिटार टाकून त्यासाठी मॅगी बनवते. तर खूप दिवस झाले त्याने मॅगी नाही खाल्लेली आहे. त्याच्यामुळे हे बघा हे डोसे बनवून ठेवले होते. बोलते आई नको मला मॅगी खायची, असं पटकन बनवून देते त्याला. तर सकाळचं जे पाणी होतं ना ते भरून झालं होतं आणि पुन्हा आम्हाला संध्याकाळच्या वेळेस पण पाणी भरायचं होतं. म्हणजे टँकरचं पाणी कसं जास्त असं काही मिळत नाही, पण आम्हाला असं वाटतं की जितकं मिळतं तितका आधार आपल्याला. त्याच्यामुळे ते भरून घेतलं आणि त्याच्यानंतर ते नाश्ता बघा बनवून घेतला. कुणालच्या बाबांचा नाश्ता करून झाला होता, भाग्याच्या रूपचं पण झालं होतं. कुणाल आणि मी आम्ही दोघंच जण बाकी होतो. तर त्याला डोसे नको झाले, त्याच्यामुळे मग आता इथे मॅगी बघा बनवून घ्यायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आज त्याची सुट्टी होती ना शनिवार, आज त्याला हॉलिडे होतं त्याचा. त्याच्यामुळे म्हटलं चला आज त्याच्या आवडीचं बनवून देऊया. तर इथे कांदा टोमॅटो ह्याची फोडणी करून इथे मॅगी बनवलेली आहे आणि त्यात थोडेसे मटार पण टाकलेले आहेत आणि मसाला मी तिखट मसाला वगैरे असं ते सर्व टाकलेले आहे. आता मॅगीची रेसिपी काही सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे म्हटलं नको रेसिपी नको. तर इथे बघा पटापट मॅगी कशी बनवून झालेली आहे. 2 पॅकेट मॅगी बनवले. म्हणजे मलासुद्धा आवडते मॅगी. म्हणजे खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत ना त्या कुणालच्या आणि माझ्या सेम टू सेम आहेत. ह्या सवयी आमच्या खूप अशा जुळतात. तर दोघांनी पण इथे आम्ही थोडी थोडी मॅगी आणि डोसे मी पण काही जास्त नाही खाल्ले, 1-2 डोसे खाल्ले आणि बाकीचे डोसे मग तसेच ठेवले. पण संध्याकाळच्या वेळेस कुणालचे बाबा चहासोबत वगैरे खातील. आणू ते दोघांना आणू का? तेच मी त्याला बोलली वागेश्वरला येते आणते आणि ते बसते ना शांतपणे. समोर दुखा लागला. अरे माझी पण कसं झालं धावपळ होते ना एवढी, 4 वेळा बाहेर तिकडे जायला लागलं. तर मगाशी बघा तुम्हाला म्हणाले की आज आमचा पाणी भरायचा दिवस. तर आता संध्याकाळच्या वेळेस पण तेच आमचं चालू होतं. आता मोटर चालू केली होती, कुणालच्या बाबा गेले होते चालू करायला आणि म्हणजे आठवड्यातनं एकदा आता लावून सगळं पूर्ण पाणी आणि आम्ही पॅक करून टाकतो, म्हणजे पूर्ण असं स्टोअर करून ठेवतो. आणि लावलेला पाईप आहे ना 3दा निघाला होता. म्हणजे आता गरमी बघा चालू झाली ना 3 वेळा तो पाईप निघाला आणि कुणालच्या बाबांना 3दा इथून धावत धावत जावं लागलं. त्याच्यामुळे ते बिचारे थकले होते. आणि त्यावेळेस आम्ही की नाही ते काम करत होतो, म्हणजे माझं कपडे धुवायचं काम चालू होतं आणि कुणाल झाडांना पाणी घालत होता. म्हणजे एकमेकांना मदत करत आम्ही सगळेजण करत होतो काम. त्याच्यामुळे त्यांना कसं एकट्यानंच म्हणजे धावत जावं लागलं. त्याच्यामुळे ते थकले होते जरा. आणि मग थोडा वेळ त्यांनी म्हणजे बसला आराम केला त्यांनी आणि परत त्यांनी मग आम्हाला की नाही मदत करायला सुरुवात केली. म्हणजे थोडंसं काम झालं होतं, फक्त थोडंसंच बाकी होतं. तर पाणी भरायचं काम बघा चालू आहे आमच्याकडे. म्हणजे सकाळी पण पाणी भरलं आणि आता संध्याकाळी पण. सकाळी आलेलं तर टँकरचं पाणी आणि आता हे डॅमचं पाणी आता भरलं. म्हणजे थोडंसं बाकी आहे, चालू आहे अजून. बघा कुणालचे बाबा आहेत ना ते भरत आहेत. मी आता आतलं वगैरे सगळं करून घेतलं, एका लाद्या वगैरे सगळं धुवून घेतलेलं आहे, सगळं झालं. आता झाडांना पण पाणी घालायचं ते पण झालं. म्हणजे मोठी झाडं जी 8 दिवसांनी 10 दिवसांनी घालतो, आज सगळ्या झाडांना पाणी गेलेलं. म्हणजे हे माड वगैरे आहेत ना त्यांना सगळ्यांना. आणि आता कुणाल झालं त्याची बाईक पुसतोय. आज कुणालला ना सुट्टी होती त्याच्यामुळे पूर्ण दिवस म्हणजे सकाळच्या नंतर TV पिक्चर हे सगळं चाललं होतं आमच्याकडे. म्हणजे काय एक प्रकार त्याने सुट्टी एन्जॉय केलेली. आता त्याची स्कूटी पुसायचं काम चाललेलं आहे. तर चला मग आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. उद्याला मॅच आहे ना? उद्या इंडिया पाकिस्तानची मॅच आहे, त्याच्यामुळे आमच्याकडे
तयारी आजपासून चालली आहे कुणालच्या बाबांची. आज त्यांना मॅच नाही बघायला मिळाली, पाणी लावलं ना त्याच्यामुळे राहिलं त्यांचं बघायचं. कोणाची होती आज मॅच? चालू आहे मॅच इंग्लंड हां, ते मॅच प्रेमी आहेत. आता उद्या इंडिया पाकिस्तान आहे, उद्या काय बोलायचं रे बाबा. उद्या काय खरं नाही आहे. बघू आता उद्या कशी मॅच बघता येते. दुपारच्या वेळेस आहे ना पण मॅच? दुपारी 3ला चालू होते, 2:30-3ला. उद्या दुपारी 2:30ला चालू होते, 9 वाजेपर्यंत असते. हां, म्हणजे उद्या सकाळी की नाही सगळं काम आटपून घ्यायचं. मग टी व्हीवरनं अजिबात नजर उद्या हलणार नाही, असं सगळं असणार उद्या आमच्याकडे. म्हणजे आता हे 4-5 दिवस झाले ना मॅच चालून तिथपासून तसंच चालू आहे, पण उद्या अजून खास, कारण इंडिया पाकिस्तानची मॅच आहे ना त्याच्यामुळे. तर चला मग आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.